श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येणाऱ्या शनिवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. या दिवशी दिनांक आहे 14 जून 2025. या दिवशी संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे. संकष्टी चतुर्थी ही भगवान गणपतीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते, व्रत वैकल्य केले जाते आणि त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहे. गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानले जाते. गणपती बाप्पांचे पूजा करूनच बाकीचे सर्व शुभ कार्य किंवा कोणत्याही पूजेला सुरुवात ही केली जाते. इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं. जोपर्यंत गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जात नाही तोपर्यंत कोणतंही शुभ कार्य पार पाडलं जात नाही. याचं कारण असं आहे की त्या शुभ कार्यामध्ये कोणतंही संकट, विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची आधी पूजा अर्चा केली जाते. तर पहा, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण सकाळीच या झाडाचं पान आपल्या घरामध्ये घेऊन जर आलात तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय शनिवारी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला करायचा आहे, म्हणजे सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर. तर पहा, तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहेत परंतु तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. तुम्ही अगदी स्वतःचे 100% प्रयत्न करत आहात परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल, तसेच तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तर तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या अगदी नोकरी प्राप्तीबद्दल असतील, धनप्राप्तीबद्दल असतील, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असतील, मुलांच्या प्रगतीबद्दल असेल, घर घेण्याबाबत असेल, गाडी घेण्याबाबत असेल किंवा इतर कोणत्याही तुमच्या इच्छा असतील किंवा घरामध्ये काही अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, पैशांचा प्रॉब्लेम असेल तर तो पैशांचा प्रॉब्लेम दूर होण्यासाठी इच्छा असेल तर कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. तर पहा, गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानली जाते आणि आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांचे जे काही उपाय करतो ते जे उपाय आहेत तर ते पूर्ण होतात. त्या उपायांचं खूप जास्त चांगल्या पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होते. किंवा तुमचा एखादा शत्रू असेल आणि तो तुमचे कोणतेही कामं हे होऊ देत नसेल, म्हणजेच तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल, तर पहा, आपल्या प्रगतीवर जळणारे भरपूर असे आपल्या शेजारी पाजारीसुद्धा असतात आणि हे शेजारी पाजारी आपल्या प्रगतीवर जळत असतात. त्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत आपल्या घराला कुठेतरी नजर लागली जाते आणि आपली प्रगती कुठेतरी थांबली जाते. नेहमी आपले वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नसेल किंवा पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत आहे, दारिद्र्य, गरिबी ही घराची सुटण्याचं नाव घेत नाही, तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपी सांगितली आहेत की त्यामध्ये दैवी शक्ती असते. तर पहा, देवी देवतांचे कृपा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात आणि जेव्हा आपण अशा झाडाझुडपांबाबतीत काही उपाय करतो तर त्याचे योग्य फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. तर असंच एक दैवी शक्ती असणारं झाड आहे ते म्हणजे मनी प्लॅन्ट. मनी प्लॅन्ट हे असं झाड आहे की ते घरामध्ये सुख आणि समृद्धी ही घेऊन येत असते.
तर पहा, तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असतेच, त्याचबरोबर हे मनी प्लांटचं झाड देखील बघायला मिळते. मनी प्लांटला पैसे आणणारं झाड म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, लक्ष्मीच्या वास्तव्याचे प्रतीक म्हणून हे मनी प्लांटचं झाड ओळखलं जातं. ज्या घरामध्ये मनी प्लांटचे झाड तुम्हाला बघायला मिळते, त्या घरामध्ये त्या घराची भरभराट तर होतेच, त्याचबरोबर त्या घरामध्ये पैसा हा बघायला मिळतो. मनी प्लांटचे झाड हे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि पैसा हे आणत असते. मनी प्लांटचं जे पान आहे तर ते निसर्गाच्या 5 घटकांचं प्रतिनिधित्व करते. अग्नी, वायू, पाणी, धातू आणि लाकूड. सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित हे करत असतं. तर पहा, तुम्हाला एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते लागणार आहे. एक पान तुम्हाला घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर पहा, तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, तर तुम्हाला शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची. गणपती बाप्पावरती तुम्हाला या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पाण्याने, शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. तसेच गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना पूजेमध्ये तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. लाल जास्वंदीचं फूल त्यांना अतिशय प्रिय आहे, ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. दुर्वा जर भेटत असतील तर दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि या प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय सकाळी 12 वाजण्याच्या आतच करायचा आहे. तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक हे तुम्हाला हळद कुंकवाने काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला पान तुम्हाला त्या स्वास्तिकवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला चना डाळ ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा त्यावरती ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा करायचा आहे. 2 वातींची 1 वात करायची, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं. एक मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला हे घालायचं आहे आणि एक प्लेटमध्ये हा दिवा ठेवून तुम्हाला ही जी चना डाळ आहे, मनी प्लांटचं जे पान आहे, चना डाळ आणि गूळ असेल तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही हे जे आहे तर ते मुख्य दरवाजामध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची घरामध्ये येताना जी उजवी साईड आहे तर त्या साईडला हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्याच साईडला हे जे पान असणारी प्लेट आहे तर ते चना डाळ आणि पान आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य उंबरठा पुसून घ्यायचा आहे. त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर त्या पानाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, धूप अगरबत्ती हे ओवाळून देखील घ्यायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याची पूजा देखील तुम्हाला करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप अगरबत्ती ओवाळायची आहे. अशा पद्धतीने आतमध्ये यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जे तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणत असताल ते म्हणायचे. तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची आरती करायची आहे, गणपती बाप्पांचं स्तोत्र पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर ते पान तिथेच उंबरठ्याच्या बाहेर राहून द्यायचं आहे आणि संध्याकाळी 5 वाजता आणि यानंतर तुम्हाला ते पान 5 वाजता तिथून उचलायचं आहे आणि सोबतच तुम्हाला ताटामध्ये हळद कुंकू घ्यायचं आहे, थोडंसं 1 तांब्याभर पाणी भरून घ्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईपाशी आणि गाईपाशी गेल्यानंतर तिच्या पुढच्या 2 पायावरती पाणी ओतायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे पान तुम्हाला तिला तुमच्या उजव्या हाताने खाऊ घालायचं आहे. तर पहा, गणपती बाप्पांच्या चतुर्थीच्या दिवशी गाईला आपण चना डाळ आणि गूळ खाऊ घालत असतो आणि गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहे आणि गाई ह्या 33 कोटी देवी देवता गाईच्या पोटामध्ये असतात आणि ज्यावेळेस आपण संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय आणि ज्यावेळेस आपण हे पान आणि ही ज्या चना डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालतो त्यावेळेस आपल्या जे 33 कोटी देवी देवता गाईच्या पोटामध्ये असतात तर ते आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या ज्या इच्छा असतात तर त्या पूर्ण करतात. आपल्याला काय करायचं आहे, हात जोडून तिथेच गाईला हात लावून आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे.
तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. या काही समस्या तुम्हाला जाणवत असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. नक्की करून पहा. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.